नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरीप हंगाम 2026-27 साठी DCS नोंदणी कशी करायची आणि शेतकरी सहाय्यक ID कशी तयार करायची याची संपूर्ण माहिती देणार आहे। यावर्षी खरीप हंगामातील पीक नोंदणी प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी पीक नोंदणीसाठी DCS प्रणाली आणि शेतकरी सहाय्यकांच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने योग्य माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत DCS नोंदणी म्हणजे काय आणि शेतकरी सहाय्यक ID कशी तयार करायची, तसेच नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि नोंदणी करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ती कशी तपासायची। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या इतर शेतकरी बंधूंपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही नोंदणीमध्ये अडचण येणार नाही। चला तर मग आता प्रत्यक्ष मोबाईलमध्ये DCS नोंदणी आणि शेतकरी सहाय्यक ID कसा तयार करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। सर्वात आधी तुम्हाला Google Chromeवर जाऊन तिथे madcs.agritech.government असे सर्च करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला वर बिकम अ क्रॉप सर्वेवर दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे। इथे तुम्हाला तुमचा जो फर्स्ट नेम आहे ते फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून द्यायचं आहे। फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे आधार नंबर मागितलेला आहे। इथे तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे। आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाणार आहे। तो 6 अंकी OTP नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। 6 अंकी OTP नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो व्हेरीफाईड होऊन जाणार आहे। त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID नंबर मागितलेला आहे। तो तुमचा जो ईमेल ID नंबर आहे तो तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे। ईमेल ID नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर पुन्हा एक 6 अंकी OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला पुन्हा क्लिक करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितलेला आहे। तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला इथे प्रविष्ट करून व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस मागितलेला आहे। तुमचा पिन कोड, तुमच्या गावाचं नाव, तुमचं राज्य, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मागितली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला चौकोन बॉक्स दिसत आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येणार, तिथे ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो यूजर नेम आहे आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करायचं आहे। त्या ॲपचं नाव आहे DCS। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलवर जो यूजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून द्यायचा आहे। यूजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे, संकेतांकाची विनंती करा, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे। OTP प्रविष्ट केल्यानंतर खाली प्रवेश करा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। प्रवेश करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडा 1 ते 2 मिनिट थांबावं लागणार आहे। 1 ते 2 मिनिट थांबल्यानंतर तुमचे जे ॲप आहे ते लॉग इन होऊन जाणार आहे। ॲप लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला MPIN जनरेट करायला सांगितलं किंवा फिंगरप्रिंट जनरेट करायला सांगितलेलं आहे। तर तुम्ही MPIN सुद्धा जनरेट करू शकता किंवा फिंगरप्रिंट सुद्धा जनरेट करू शकता, हे तुमच्या सेफ्टीसाठी आहे। तर तुम्ही हे MPIN किंवा फिंगरप्रिंट सेट केल्यानंतर तुमचे जे पोर्टल आहे म्हणजे तुमचं जे ॲप आहे ते लॉग इन होऊन जाणार आहे पूर्णपणे। त्यानंतर तुम्हाला यावर शेतकऱ्याची जे पीक पाहणी नोंदणी आहे ते करावी लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही सहाय्यक नोंदणी करू शकता आणि शेतकऱ्यांची जे पीक पाहणी आहे ते शेतामध्ये जाऊन पूर्ण करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोंदणी पूर्ण करू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा। धन्यवाद।